ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आता SN1 आणि SN2 रिॲक्शन स्टार्ट करणार आहोत. आपण त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. त्याच्या आधी आपल्याला काही टर्म्स महत्त्वाचे माहीत पाहिजे. मी हेडिंग लिहिली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. आपल्याला काय शिकायचं आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. पण त्या शिकण्यापूर्वी आपल्याला काही डेफिनेशन्स माहीत पाहिजे, काही टर्म्स माहीत पाहिजे. म्हणजे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम ओरिजिन कुठून आलं, तर या 9 डेफिनेशन्स आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. डेफिनेशन म्हणा किंवा कन्सेप्ट म्हणा हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पहिलं मी लिहिलं आहे बघा, ऑर्डिनरी लाईट. दुसरं आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. तिसरं आहे प्लेन पोलराइज लाईट, ज्याला आपण PPL पण म्हणतो. PPL प्लेन पोलराइज लाईट. चौथं आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. पाचवं आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. त्याच्यातच डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल, लिओ रोटेटरी मॉलिक्यूल. सहावं आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल. सातवं आहे असिमेट्रिक कार्बन किंवा त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. आठवं इनॅन्शोमर्स. आणि नववं रेसिमिक मिक्सचर किंवा त्याला आपण रेसिमेट म्हणतो. हे सगळं थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, म्हणून याच्या बुकचे तुम्हाला मी फोटो पाठवल. आता फक्त मी तुम्हाला हे कन्सेप्ट समजून सांगतो. तर पहिलं आहे ऑर्डिनरी लाईट. पहिलं कन्सेप्ट काय? ऑर्डिनरी लाईट. काय असतो हा ऑर्डिनरी लाईट? हा ऑर्डिनरी लाईट असतो लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ. लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. हा ऑर्डिनरी लाईट डिफरंट वेवलेंथचा लाईट असतो आणि व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ही झालं प्रोपोगेशन ऑफ लाईटची डायरेक्शन. मग तो काय असतो? व्हायब्रेट इन ऑल पॉसिबल, सगळ्याच डायरेक्शनला तो व्हायब्रेट होतो. तर काय लिहायची डेफिनेशन ऑर्डिनरी लाईटची? लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ. लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, सगळ्याच डायरेक्शनला व्हायब्रेट होती. परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. काय असतं? परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. परत डेफिनेशन रिपीट करतो. ऑर्डिनरी लाईट इज अ लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्डिनरी लाईट. दुसरी डेफिनेशन आहे आपल्याकडं मोनोक्रोमॅटिक लाईट. काय डेफिनेशन आहे? मोनो म्हणजे वन, क्रोमो म्हणजे कलर, म्हणजे एक कलरची लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे याचं तिकडं डिफरंट वेवलेंथ होतं, इथं सिंगल वेवलेंथ. तिकडं डिफरंट वेवलेंथ होती, इथं सिंगल वेवलेंथ. म्हणजे डेफिनेशन तीच ठेवायची. मोनोक्रोमॅटिक लाईट इज लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. प्लेन ऑर्डिनरी लाईटला होतं डिफरंट वेवलेंथ, इथं होतं सिंगल वेवलेंथ. लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचं? मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके. आता तिसरं आहे आपल्याला PPL प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट. आता मी ते एक डायग्राम काढून दाखवतो बघा. मला सांगा ही कोणती लाईट आहे? ही झाली ऑर्डिनरी लाईट, बरोबर. आपण पहिली डेफिनेशन बघितली होती. ऑर्डिनरी लाईट, लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ, लाईट ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू प्रोपोगेशन ऑफ लाईट. याला जर मी प्रिझम मधून जर पास केलं, आता प्रिझम तुम्ही फिजिक्स लॅबमध्ये प्रिझम बघितला असेल, तर प्रिझम असा असतो, बरोबर. तर मी समजा 2 प्रिझम घेतले. किती प्रिझम? 2 प्रिझम. आणि ते एकमेकाला असे चिटकवले. आणि कशाने चिटकवायचे आपल्याला? कॅनडा
बाल्सम, कॅनडा बाल्सम हा एक ग्ल्यू असतो. इंटरेस्टिंग नाव आहे बघा. कॅनडा बाल्सम हा एक प्रकारचा ग्ल्यू असतो. त्या ग्ल्यूनं काय करायचं, आपल्याला हे दोन प्रिझम काय करायचे, चिटकवायचे. मग ते असे दिसतील का नाही, म्हणजे हा काय प्रिझम आहे, ज्याला आपण न्यूकोल्स प्रिझम म्हणतो. ज्यावेळेस ही ऑर्डिनरी लाईट या प्रिझममधून पास करू, ज्यावेळेस ही ऑर्डिनरी लाईट या प्रिझममधून पास करू, त्यावेळेस बाहेर येणारी लाईट एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट करते. बघा, ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, सगळ्याच डायरेक्शनला ती काय करते, व्हायब्रेट करतं. आणि ज्यावेळेस आपण न्यूकोल्स प्रिझममधून त्याला पास करू, त्यावेळेस सगळे ते काय करतात, एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट करतात. हे एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट करतात, त्याला काय म्हणायचं, PPL, प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणायचं त्याला, एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट करतात, त्याला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. मग मी इथं डेफिनेशन तयार करू शकतो का, वेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू न्यूकोल्स प्रिझम. परत, वेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू न्यूकोल्स प्रिझम, द लाईट कमिंग आउट व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन. व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन, सच लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट. परत डेफिनेशन सांगतो, वेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू न्यूकोल्स प्रिझम, द लाईट इमर्जिंग आउट किंवा लाईट कमिंग आउट व्हायब्रेट इन ओनली वन डायरेक्शन, सच लाईट इज कॉल्ड ॲज वन प्लेन, सच लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट. समजली डेफिनेशन. परत आता बघा, इंग्लिशमधून मराठीमधून पण सांगतो. ही ऑर्डिनरी लाईट असते, ती सगळ्याच डायरेक्शनला काय करते, व्हायब्रेट होते. ज्यावेळेस आपण ही ऑर्डिनरी लाईट न्यूकोल्स प्रिझममधून पास करू, ज्यावेळेस ते न्यूकोल्स प्रिझमच्या बाहेर तो लाईट येईल, तो एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होईल. आधी सगळ्याच डायरेक्शनला व्हायब्रेट होतोय बघा, पण एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होईल, त्या लाईटला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज लाईट. समजलं काय प्लेन पोलराइज लाईट. ओके, आता तर किती डेफिनेशन झाल्या आपल्या, 3 डेफिनेशन झाल्या. आता चौथी डेफिनेशन आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी किंवा ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. पहिलं आपण शिकू ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता मी इथं पहिली डायग्राम काढतो, मला सांगा हे कोणत्या लाईट आहे. कोणता लाईट या, हा आहे PPL, प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट. समजा मी एखादं बिकर घेतली, ग्लासची बिकर, आणि त्याच्यात कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड टाकला. काय टाकला, ऑर्गॅनिक कंपाऊंड. समजा मी याच्यात टाकलं ग्लुकोज. काय टाकलं, ग्लुकोज. ज्यावेळेस मी हा लाईट याच्यातून पास करल, ज्यावेळेस मी हा लाईट याच्यातून पास करल, जर एक तर लाईट राईट हँड साईडला बेंड होईल किंवा लेफ्ट हँड साईडला बेंड होईल. एक तर या डायरेक्शनला असं क्लॉकवाईज बेंड होईल किंवा अँटी क्लॉकवाईज बेंड होईल. इथं क्लॉकवाईज, इथं अँटी क्लॉकवाईज. आता बघा, मी याची डेफिनेशन सांगतो कशाची, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची. वेन प्लेन पोलराइज लाईट इज पास थ्रू द सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड सच ॲज ग्लुकोज, इफ द लाईट बेंड्स टुवर्ड्स राईट हँड साईड किंवा क्लॉकवाईज, लेफ्ट हँड साईड, दॅट इज अँटी क्लॉकवाईज, सच कंपाऊंड, म्हणजे हा कंपाऊंड, such compound is called as optically active compound and this phenomena is called as optical activity. आता मराठीतून समजून सांगतो बघा. प्लेन पोलराइज लाईट माहिती कसा भेटला आपल्याला. प्लेन पोलराइज लाईट, ऑर्डिनरी लाईट ज्यावेळेस न्यूकोल्स प्रिझममधून पास करतो, आपल्याला काय भेटतो, प्लेन पोलराइज लाईट. आणि हा जो प्लेन पोलराइज लाईट आहे, तो जर ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून पास केला, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे त्याच्यात काय पाहिजे, कार्बन पाहिजे.
आणि ग्लुकोजमध्ये कार्बन आहे C6H12O6. काय तिथं कार्बन आहे. जर हा प्लेन पोलराइज लाईट मी जर त्याच्यात पास जर केला, जर एक तर तो राईट हँड साईडला बेंड होईल किंवा लेफ्ट हँड साईडला बेंड होईल. जर तो राईट हँड साईडला बेंड झाला किंवा लेफ्ट हँड साईडला बेंड झाला तर तो कंपाऊंड हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतो. म्हणजे इथं ग्लुकोजने जर त्या लाईटला बेंड केलं एक तर राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला, तर ग्लुकोजला आपण काय म्हणायचं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि जर त्याने बेंड केलं नाही तर आपण त्याला ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणू. या लाईटला जर त्यांनी बेंड केलं एक तर लेफ्ट हँड साईडला बेंड करेल किंवा राईट हँड साईडला बेंड करेल. जर बेंड केलं तर आपण त्या ग्लुकोजला काय म्हणायचं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि जर बेंड केलं नाही तर त्याला आपण काय म्हणायचं, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. समजतंय. आणि या कंप्लीट प्रोसेसला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता मी इंग्लिशमधून याची डेफिनेशन सांगतो बघा. वेन प्लेन पोलराइज लाईट इज पास थ्रू certain organic compounds such as glucose, the light emerging out either bends towards right hand side or left hand side or clockwise or anti-clockwise. Such compound is called as optical active compound and the complete phenomenon is called as optical activity. काय म्हणायचं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता पुढं बघा, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नंतर आपल्याला शिकायचे ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. आता ग्लुकोज ऑप्टिकली ॲक्टिव्ह काय आहे बोला. ग्लुकोज ऑप्टिकली ॲक्टिव्ह काय आहे, कारण तो प्लेन पोलर लाईटला एक तर क्लॉकवाईज बेंड करेल किंवा अँटी क्लॉकवाईज बेंड करेल. मग आपल्याला पाचवी डेफिनेशन काय बघायची, ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. मग मी असं म्हणू शकतो का, द मॉलिक्यूल विच rotates plane polarized light towards left hand side or right hand side or bends towards left hand side or right hand side, such molecule is called as optically active molecule. ग्लुकोजने जर बेंड केलं लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला तर आपण त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. मग ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूलची डेफिनेशन काय लिहू, द मॉलिक्यूल विच इज एबल टू रोटेट प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड और राइट हँड साइड इज कॉल्ड एज ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. समजली डेफिनेशन. पुढलं आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल आणि लिओ रोटेटरी. आता लिओ म्हणजे याचं एल धरायचं लेफ्ट हँड साईड. लिओ कसं लक्षात ठेवायचं, एल म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड. म्हणजे डेक्स्ट्रो काय मग राईट हँड साईड. जर राईट हँड साईडला बेंड जर झालं म्हणजे क्लॉकवाईज जर बेंड झालं तर आपण त्याला काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल. राईट हँड साईडला बेंड झालं तर डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लेफ्ट हँड साईडला बेंड झालं तर लिओ रोटेटरी. मग डेक्स्ट्रो रोटेटरी कशाने रिप्रेझेंट केलं जातं, स्मॉल डी किंवा प्लस साईन. राईट हँड साईडला बेंड जर झाला तर स्मॉल डी किंवा प्लस साईन. म्हणजे मी असं म्हणू शकतो का मग, आता बघा डेक्स्ट्रो रोटेटरी, द मॉलिक्यूल विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स राईट हँड साईड और क्लॉकवाईज आणि इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल डी और प्लस. आता मराठीतून सांगतो, डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय, एल म्हणजे लिओ रोटेटरी म्हणजे लेफ्ट हँड साईड. म्हणजे डेक्स्ट्रो काय झाला, राईट हँड साईड. जर मॉलिक्यूलना प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट केलं, राईट हँड साईड म्हणजे क्लॉकवाईज जर रोटेट केलं तर अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल. आणि त्याला रिप्रेझेंट कसं करतात, स्मॉल डी किंवा प्लस. मग लिओ रोटेटरी काय म्हणजे काय, जर मॉलिक्यूलना प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साईडला बेंड केलं म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर रोटेशन केलं तर त्याला काय म्हणतं, लिओ रोटेटरी. मग लिओ रोटेटरीचं डिनोट करतो आपण सिम्बॉल स्मॉल एल और मायनस साईन. स्मॉल एल और मायनस साईन. द मॉलिक्यूल विच रोटेट्स प्लेन पोलर लाईट टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड is called as Leo rotatory molecule and it is denoted by symbol small l or negative.
समजलं का? तर हे झालं डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी. पुढलं आपल्याला शिकायचं आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला जर बेंडच केलं नाही कोणत्याही डायरेक्शनला, आहे तसंच जर बाहेर आला तर त्याला काय म्हणायचं? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. त्याला काय म्हणायचं? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे द मॉलिक्यूल विच डज नॉट रोटेट प्लेन पोलराइज लाईट. The molecule which does not rotate plane polarized light is called as optically inactive molecule. म्हणजे जो लाईट प्लेन पोलराइज एकच प्लेनला व्हायब्रेट होतो तो लेफ्ट हँड साईडला पण बेंड होणार नाही आणि राईट हँड साईडला बेंड होणार नाही, अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल. पुढलं आपल्याला शिकायचं आहे. मग मला सांगा, आपल्याला एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे हे सगळे एक्सपेरिमेंट केल्यानंतर कळेल. म्हणजे लाईट पास केल्यानंतर जर ती लाईट लेफ्ट हँड साईडला बेंड होती का राईट हँड साईडला बेंड होती याच्यावरून आपल्याला कळेल तो डेक्स्ट्रो रोटेटरी का लिव्हो रोटेटरी आहे. पण एक्झाममध्ये जर तुम्हाला एखादा मॉलिक्यूल दिला आणि विचारलं तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे का लिव्हो रोटेटरी आहे, मग आपण काय लॅबमध्ये जाऊन ते एक्सपेरिमेंट करणार नाही आहे. मग एका सायंटिस्टनं एक सिम्पल मेथड दिली, त्या सिम्पल मेथडवरून आपल्याला मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह हे कळेल. त्यासाठी एक कन्सेप्ट शिकायचं आहे आपल्याला. इथं आहे वॅन हॉफ ली बेल थेरी. काय? वॅन्स ऑफ ली बेल थेरी. वॅन्स ऑफ ली बेल थेरी. वॅन्स ऑफ ली बेल थेरी काय असते बघा. हा सायंटिस्ट काय म्हटला, कार्बन, आता आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघतो म्हणजे मेन कोण असणार इथं? कार्बन. आणि आपण कार्बनला किती बॉन्ड्स देत असतो? कार्बनला आपण 4 बॉन्ड देत असतो. आता बघा हा सायंटिस्ट काय म्हटला. हा सायंटिस्ट म्हणला कार्बनला आपण 4 बॉन्ड देतो, जर हे 4ही ग्रुप वेगळे जर असतील, वेगळे म्हणजे कसं, इथं एच असेल समजा, इथं OH असेल, इथं CH3 असेल आणि इथं CH2CH3 असेल, म्हणजे डायरेक्ट मी C2H5 लिहू का? इथं C2H5 म्हणजे इथाईल. हा झाला इथाईल, हा झाला मिथाईल, हा झाला OH हायड्रॉक्झी, हा झाला हायड्रोजन. मला सांगा हे 4ही ग्रुप वेगळे आहे का? आणि ते 4ही ग्रुप वेगळे कोणत्या कार्बनवर? या कार्बनवर छोटासा स्टार काढायचा, ज्याला आपण ॲस्ट्रिक म्हणतो. छोटासा स्टार काढायचा. या कार्बनला आपण कायरल कार्बन म्हणतो. या कार्बनला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. बघा पुढली पण डेफिनेशन झाली, असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन. मग हा जो कार्बन आहे तो 4ही वेगळ्या ग्रुपला अटॅच्ड आहे. हा जो कार्बन आहे हा 4ही वेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन काय झाला? असिमेट्रिक कार्बन किंवा कायरल कार्बन. हा सायंटिस्ट म्हणला जर असा कार्बन असेल तो कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो, आणि जर असा कार्बन नसेल तर तो इनॲक्टिव्ह असतो. मग बघा आता झालं का रे सोपं. म्हणजे एक्झाममध्ये विचारतो तुम्हाला ऑप्टिकली हा कंपाऊंड ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का नाही. जर त्याच्यात असा कार्बन असेल की ज्याच्यात 4 वेगळे ग्रुप्स अटॅच्ड असतील तर तो काय आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे तो प्लेन पोलराइज्ड लाईटला एकतर लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल किंवा राईट हँड साईडला. आणि जर असं कार्बनच नसेल ज्याच्यात 4 वेगळे ग्रुप आहेत तर आपण डायरेक्टली इट्स ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल. तर अशा कार्बनला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन म्हणतो. बरोबर. आता मी एक एक्झाम्पल देतो बघा. समजा आपण एक्झाम्पल घेतलं प्रोपेन. काय एक्झाम्पल घेतलं? प्रोपेन. प्रोपेन म्हणजे किती कार्बन्स? 3. 1 2 3. आणि आपल्याला 4 बॉन्ड्स द्यायचे म्हणजे हायड्रोजन्स द्यावं लागतील. 1 2 3 आणि हा झाला 4था बॉन्ड. 1 2 3 आणि 4. 1
2 3 आणि 4. बरोबर. आता पहिला कार्बन बघा, हा झाला पहिला ग्रुप, हा झाला दुसरा ग्रुप, हा झाला तिसरा ग्रुप, पण हा पूर्ण मोठा ग्रुप झाला चौथा ग्रुप. इथं बघा हायड्रोजन हायड्रोजन आहे सेम, म्हणजे 4 ग्रुप वेगळे नाही आहे. 2 हायड्रोजन दिसले आपल्याला कळलं का इथं 4 ग्रुप वेगळे नाही आहे. तर आपण पुढल्या कार्बनला मूव्ह करू. हा झाला पहिला ग्रुप, हा झाला दुसरा ग्रुप, हा झाला CH3 तिसरा ग्रुप, आणि हा पण इकडं CH3 चौथा ग्रुप. इथं 2 हायड्रोजन बघूनच, कारण आपल्याला 4 वेगळे ग्रुप पाहिजे. तर हा पण नाही. हा कार्बन बघा, इथं हायड्रोजन हायड्रोजन बघितलं म्हणजे हा काय झाला, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह झाला. हा काय झाला, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल झाला. तर आता आपण पुढला मॉलिक्यूल बघू, 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन. ब्युटेनचं फॉर्म्युला काय, ब्युटेनमध्ये 3 कार्बन, इथेन मिथेन 4 कार्बन, इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन. 2 क्लोरो म्हणजे 2 नंबर कार्बनवर काय, क्लोरीन आहे. मग इथं काय असणार आहे, आता CH3 असणार. मी डायरेक्ट लिहितो आता, 3 आणि 1 4, 1 2 3 आणि हा हायड्रोजन 4, 1 2 3 4 आणि हे 3. पहिला कार्बन तर नसूच शकतो, कारण 3 हायड्रोजन्स याच्यात. सेंटरचा कार्बन बघा, हा झाला एक ग्रुप, हा झाला CH3 दुसरा ग्रुप, हा झाला क्लोरीन तिसरा ग्रुप, आणि हा झाला चौथा ग्रुप. बघा आहे की नाही 4 वेगळे ग्रुप. मग एक छानसा स्टार काढायचं इथं, ज्याला आपण ॲस्ट्रिक म्हणतो, म्हणजे याच्यात कायरल कार्बन आहे. पुढला कार्बन बघू, 2 हायड्रोजनचं इथंच काम संपलं. आपल्याला 4 वेगळे ग्रुप्स पाहिजेत. एक ग्रुप जर 2दा रिपीट झाला तर तो कायरल नसणार. इथं तर तो ग्रुप 3दा रिपीट झाला म्हणजे तो कायरल नसणार. म्हणजे या 2 क्लोरोब्युटेनमध्ये कायरल कार्बन्स किती आहे, 1 आहे. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये आलं वेदर द 2 क्लोरोब्युटेन इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह, तर तुम्ही काय लिहिणार आहे, इट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. 2 क्लोरोब्युटेन इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. समजलं? ओके. आता पुढलं एक्झाम्पल घेतो मी बघा, जे फेमस एक्झाम्पल आहे ते बुक्समध्ये पण दिलं जातं. त्याचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, एक मिनिट. कार्बन सेंटरला इथं हे ग्रुप्स तुम्ही कोणत्याही साईडला टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा हा जो सेंटरचा कार्बन आहे, एका साईडला हायड्रोजन आहे, एका साईडला COOH आहे म्हणजे ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे, एका साईडला OH म्हणजे हायड्रॉक्सी अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे, आणि एका साईडला CH3 म्हणजे मी इथं छानसा स्टार काढतो. म्हणजे झाला का नाही हा कायरल कार्बन. किती कायरल कार्बन्स आहे याच्यात, 1 कायरल कार्बन आहे. किती इथं कायरल कार्बन किती आहे, 1 आहे. आणि तुम्हाला जर याचे स्टेरिओ आयसोमर्स बघायचे असेल, आता तुम्ही 11th स्टेरिओ आयसोमर्स बघितले, याचे स्टेरिओ आयसोमर्स जर बघायचे असतात याचे आयसोमर्स, तर फॉर्म्युला असतो 2N किंवा 2n असं लिहितो आपण. 2n. n म्हणजे काय, इकडे दिसतंय का वर, ओके दिसतंय. n म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन्स. n म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन्स. नंबर ऑफ कायरल कार्बन्स इथं किती, 1. म्हणजे टोटल स्ट्रक्चर्स किती आले पाहिजे, 2. हा झाला पहिला स्ट्रक्चर. मी इथं खाली लिहितो बघा, एक्सप्लेन करायला सोपं जाईल. COOH COH हा H आणि हा काय झाला CH3. इथं मी स्टार करून ठेवतो. हा झाला कायरल कार्बन. बरोबर. किती कायरल कार्बन याच्यात, 1. याचे जर स्टेरिओ आयसोमर्स बघायचे असतील याचे किती आयसोमर्स होतील,
म्हणजे हा किती वेगळ्या पद्धतीनं आपण लिहू शकतो त्याला आपण आयसोमर्स म्हणतो. तर याच्यात कायरल कार्बन किती, एक. नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स कसं लिहितो आपण, 2n. एनची व्हॅल्यू, एन म्हणजे काय, नंबर ऑफ कायरल कार्बन. नंबर ऑफ कायरल कार्बन्स 1 आहे, म्हणजे याचे 2 स्ट्रक्चर्स होऊ शकतात. हा झाला पहिला स्ट्रक्चर. आणि याचा मिरर इमेज म्हणजे मी जर इथं आरसा ठेवला, याचा मिरर इमेज कसं येणार, हा HOCOOH, हा झाला CH3, हा झाला OH. आहे की नाही मिरर इमेज. म्हणून हे 2 स्ट्रक्चर होतात, पहिला तो स्ट्रक्चर आणि दुसरा त्याचा मिरर इमेज. हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर हा लिव्हो रोटेटरी, कारण त्याचं मिरर इमेजच आहे. हा जर लिव्हो रोटेटरी असेल तर हा डेक्स्ट्रो रोटेटरी, हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर हा लिव्हो रोटेटरी असणार. समजलं. म्हणजे हा याने जर लाईटला लेफ्ट हँड साईडला बेंड केलं तर तो लाईटला राईट हँड साईडला बेंड करेल. समजलं. म्हणजे हे 2 स्ट्रक्चर झाले. मग मला सांगा, मी जर हा स्ट्रक्चर इथून उचलला आणि याच्यावर जर असा टाकला, हा स्ट्रक्चर मी उचलला जर याच्यावर टाकला तर एकावर एक मॅच होतील का, बघा बरं, दिसतंय सगळ्यांना. ओके, मी जर ते स्ट्रक्चर उचललं तर ते मॅच होईल का, हा मी जर याच्यावर टाकला तर तो मॅच होणार नाही, कारण हा COH मॅच होईल, हा CH3 मॅच होईल, पण तो OH आता इकडं जाईल. ओके, आता सिंपल एक्झाम्पल देतो बघा. मी हे डस्टर ठेवतो, हे 2 हा ते मी जर एकावर एक ठेवला असं तर ते मॅच होणार का, नाही. हे फिंगर्स बाहेर येतील बघा, हे मॅच होणार नाही. याला आपण नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणतो. काय म्हणतो, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. मी इथं लिहितो बघा, याला आपण नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणतो. काय म्हणतो, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. कारण आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे इनॅन्शिओमरची. कोणची डेफिनेशन सांगणार आहे, इनॅन्शिओमर. आता इनॅन्शिओमर काय असतात बघा, द स्टेरिओ आयसोमर्स, हे एकमेका स्टेरिओ आयसोमर्स आहे का, द स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज ऑफ each other and which rotates plane polarized light in certain angle but in opposite direction. ओके, तर आपण इनॅन्शिओमरची डेफिनेशन परत बघू. इनॅन्शिओमर काय असतात, द स्टेरिओ आयसोमर्स, हे एकमेकाचे काय स्टेरिओ आयसोमर्स आहे, विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. म्हणजे मी हा जर याच्यावर ठुला तर तो मॅच होणार नाही, म्हणून आपण त्याला नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणतो. आणि विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट. समजा हा असला डेक्स्ट्रो रोटेटरी राईट हँड साईड, यांनी रोटेट केलं 30 डिग्रीना +30 डिग्री, मग असणारे लिओ रोटेटरी म्हणजे -30. मग एकामेकाला काय करणार आहे, ते कॅन्सल करणार आहे. विच आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज विच रोटेट्स प्लेन पोलराइज लाईट इन सर्टन अँगल बट इन अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर. परत सांगतो, इनॅन्शिओमर हा स्टेरिओ आयसोमर्स असतात, ते एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात. आणि एकाने जर रोटेशन केलं राईट हँड साईड, दुसरा रोटेशन करणारे लेफ्ट हँड साईडला, विच रोटेट्स इन सेम अँगल सेम असणार आहे, फक्त साईन वेगळे असणार आहे. हा +30, हा -30 इन अपोजिट डायरेक्शन. तर ही होती डेफिनेशन इनॅन्शिओमरची. आता आपल्याला शेवटची डेफिनेशन बघायची, ते काय, रेसमिक मिक्सचर. आता रेसमिक मिक्सचर काय असतं बघा, रेसमिक मिक्सचर म्हणजे काहीतरी आपण मिक्स केलं आहे, बरोबर. जर मी डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट क्लॉकवाईज, किंवा त्याला D किंवा प्लस साईननं रिप्रेझेंट करतो. मी जर हा 50% घेतला आणि लिओ रोटेटरी जो स्मॉल l किंवा मायनसने डिनोट करतो, हा पण घेतला 50%, किंवा आपण घेतलं तर इक्वल अमाऊंटमध्ये. काय घेतलं आपण, ते इक्वल अमाऊंटमध्ये घेतला आणि आपण मिक्स केलं, म्हणजे झालं की नाही मिक्सचर.
म्हणजे त्याच्यात 50% डेक्स्ट्रो रोटेटरी आणि 50% लिओ रोटेटरी. मग 50% डेक्स्ट्रो क्लॉकवाईज रोटेट करल, हा अँटी क्लॉकवाईज करल आणि ते मध्येच मिक्स झालेले म्हणून ते एकामेकाला कॅन्सल करतील. याने जर रोटेशन केलं प्लस 40 डिग्री तर हा काय करणार आहे -40 डिग्री. आणि ते एकाच याच्यात करा. आपण मिक्सर केलं, 50% डेक्स्ट्रो घेतलं, 50% लिओ घेतलं आणि मिक्स केलं, मग रोटेशन एकामेकाचं काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि तो मॉलिक्यूल मग काय असणार आहे, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, कारण रोटेशनच होणार नाही. तर रेसमिक मिक्सचरचे डेफिनेशन सांगतो मग नंतर एक्सप्लेन करून सांगतो. वेन इक्विमोलार ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिओ रोटेटरी आर मिक्स्ड ड्यू टू इंटरनल कंपन्सिएशन, म्हणजे इंटरनल कंपन्सिएशन म्हणजे एकामेकाला कॅन्सल करणे. ड्यू टू इंटरनल कंपन्सिएशन द मॉलिक्यूल विल बी ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. म्हणजे इक्वल अमाऊंट आपण डेक्स्ट्रो घेतलं आणि इक्वल अमाऊंट लिओ घेतलं तर एकामेकाला कॅन्सल करणार आहे, मग तो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह होणार. बरोबर. मग आपण याला रेसमिक मिक्सचरला आपण DL पेअर म्हणतो. काय म्हणतो, DL पेअर, म्हणजे त्याचा डेक्स्ट्रो पण आहे आणि लिओ पण आहे, किंवा याला प्लस मायनस पेअर म्हणतो. प्लस म्हणजे काय डेक्स्ट्रो, मायनस म्हणजे काय लिओ. तर अशा पद्धतीनं आपण या 9 डेफिनेशन्स एकदम डिटेलमध्ये बघितलं आहे. जर तुम्हाला याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. मी त्या बुकचं तुम्हाला फोटो पाठवतो, त्याच्यात या डेफिनेशन व्यवस्थित एक्सप्लेन केले आहे. ओके, थँक्यू.